नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आपण आलो नागपूरच्या दीक्षाभूमी या ठिकाणी आणि आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त लाखो संख्यांनी या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब अभिवादन करण्यासाठी आणि यांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठे सगळे लोक येतात. आपल्याकडे काही मान्यवर सर आहे, साहेब आहे सुद्धा आणि काही मान्यवर मॅडम सुद्धा आहेत. त्यांची वार्ता करूया, जाणून घ्या त्यांचं काय सांगणार जनतेला ते त्यांची वार्ता करूया. मी डॉक्टर एन.व्ही. ढोके, रिटायर प्रोफेसर फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर. समता सैनिक दलामध्ये 40 वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या मनीषनगर परिसरामध्ये दी स्कूल ऑफ नोबल थॉटतर्फे आंबेडकरिझम बुद्धिझम या विषयावरती प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शनिवार रविवारला दर आठवड्याला आम्ही चालवित असतो आणि सध्या मी निवृत्त झालेलो आहे. पण निवृत्तीनंतर न थांबता बाबासाहेब आणि तथागतांचे विचार जनमानसाच्या शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचतील या एका संकल्पानं मी कार्यरत आहे. मान्यवर ढोके साहेब सुद्धा होते, त्यांनी आपल्याला चांगली अशी माहिती दिली आहे. मॅडम सुद्धा त्यांची वार्ता करूया. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस निमित्त आज लाखो संख्येने दीक्षाभूमीला लोक पोचले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण मुंबईच्या दादर या ठिकाणी झालं. त्यांचा अस्थिकलश सुद्धा त्या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताची शाही करून एक संविधान रचलं आणि त्या संविधानावर आज देश सुद्धा चालत आहे आणि त्याचा उपयोग करून विदेशाचे बी जे देश आहेत त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग करत आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे. मी वंदना वारके, माझं ऐश्वर्या बुद्धिस्ट मॅरेज सेंटर चालवते मी. आणि सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नेते आहे की या जगामध्ये काय या देशामध्ये तसे नेते आजपर्यंत होऊन गेले नाही आणि मला वाटते होणार पण नाही. कारण त्यांच्यामुळंच आज हे देश चालत आहे आणि बाहेरच्या विदेशातल्या लोकांना सुद्धा त्यांचं संविधान एवढं पटलेलं आहे की ते सगळे लोक म्हणतात आहे की या संविधानाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. तर या प्रश्नांची उत्तर आपल्याला जे कल्पनाचित्र उभे राहिले याचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचे भाव विश्व विचारसृष्टी यातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येईल. हजारो वर्ष अंधारात खितपत पडलेल्या दलित जीवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मभावनाचा प्रकाश दिला. त्यांच्या ठायी ज्ञानाचं ज्योत निर्माण करून अन्यायाला निर्धाराने प्रतिकार करण्याचं सामर्थ्य निर्माण केलं. तर या प्रश्नांची उत्तर आपल्यासमोर जी कल्पनाचित्र उभी राहिली याचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचे भाव विश्व विचारसृष्टी यातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येईल. आणि लाखोच्या संख्येने आज दीक्षाभूमीवर बरेच अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहायला इथे भरपूर प्रमाणात उपस्थित आहे. जय भीम, नमो बुद्धाय. ताईने आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि बाबासाहेबांच्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणीला त्यांनी आज आपल्यासमोर चॅनलवर त्यांनी प्रस्तुत केलं. आमच्या चॅनलच्या ताईला क्रांतिकारी जय भीम. दीपाली ताई सुद्धा जुळलेले आहेत, त्यांचं म्हणून आपण काय तर सांगण्याविषयी जाणून घेऊया. ताई आपण पहिल्यांदा सांगा. मी दीपाली खोब्रागडे, महावितरणमध्ये सिनियर टेक्निशियन या पदावर कार्य करते. सर्वप्रथम तर मी बाबासाहेबांचे आभार मानते की त्यांच्यामुळे आज मी इथे आहे आणि मला वाटतं आपण आज इथे सर्व सन्मानाने उभे आहोत तर फक्त त्यांच्यामुळे. तसं तर आपण सर्वांनी आज दादर इथे असायला हवं पण ते प्रत्येकाला शक्य नसतं. पण ठीक आहे, आपला नागपूरमध्ये एवढी छान दीक्षाभूमी, बाबासाहेबांनी इथे दीक्षा दिलेलं स्थळ आहे आणि काहींना माहिती नसेल पण बाबासाहेबांचं ज्या दिवशी निर्वाण झालं त्या दिवशी बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बाबासाहेबांचे पार्थिव इथे पण आलेलं होतं नागपूरला. मला वाटतं काही काळ इथे ठेवण्यात आलं त्यांचं पार्थिव, नंतर इथून मुंबईला घेऊन घेण्यात. त्यानिमित्त इथे पण म्हणजे विशेष महत्त्व आहे दीक्षाभूमीचं. तर आपण इथे एवढ्या संख्येने जमलोय तर ते फक्त बाबासाहेबांमुळेच. आणि मला असं वाटतं आज स्त्री असो पुरुष असो आपण इतकं सन्मानाने फक्त बाबासाहेबांमुळे जगू शकतो आणि दुसरं कोणीही आपल्याला इतका नाही देऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी एकदा जोरात म्हटलेलं पाहिजे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. ताईने सुंदर असं आपल्याला बाबासाहेब आंबेडकर व्यक्तीची महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. बाबासाहेब नसते तर समाजाचा एवढा उद्धार झाला नसता. डॉक्टर बाबासाहेबांनी जो संविधान रचलेलं आहे त्या संविधानामध्ये हर गरीब वर्गांना त्यांना हक अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी
त्यांनी जे रात्र दिवस मेहनत केली आहे आणि त्याच्यासाठी आज समाजातील सगळे लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं पोहोचतात. तुम्ही पाहू शकता सुंदर अशी दीक्षाभूमी. आणि आमच्या चॅनलच्या वतीने ताईला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आपल्या चॅनलशी वसंत डोके साहेब सुद्धा जुळलेले आहे. आपलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमी आले आणि त्यांचं काय सांगणं जाणून घेऊया. तर आलं पाहिजे त्यांना. हा डॉक्टर वसंत ढोके. मी गेल्या 32 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे नागपूरला. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आजचा जो दिवस आहे, आजचा हा संकल्प दिवस आहे. आणि ह्या संकल्पाच्या दिवशी सगळ्यांनी आज इथे शपथ घेतली पाहिजे की सर्वांनी एकत्र यावं. जे राजकीय आपले सगळे हे आहेत पुढारी, त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आजच्या दिवशी जो संकल्प केला पाहिजे. आणि इथे काय दीक्षाभूमीची जे दैना झालेली आहे, यामध्ये पण काहीतरी लोकांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आणि इथे दीक्षाभूमीवर जे हे चालू आहे, राजकारण चालू आहे, ते बंद झालं पाहिजे. आणि दीक्षाभूमीचा याच्या आधी खूप चांगली दिसत होती, पण आता इथे विखुरलेली स्थिती दिसत आहे. आणि आपल्या ज्या संघटना आहेत, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्ध महासभा, ह्या बाबासाहेबांनी स्वतः दिलेल्या संघटना आहे. ह्या जिवंत ठेवणं ह्या आपल्या बौद्ध लोकांचं काम आहे. एवढंच मी बोलतो आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. डोके साहेबांनी महत्त्वपूर्ण मुद्द्यावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि एक आपल्याला सांगितलं की दीक्षाभूमीची काही परिस्थिती बिघडलेली दिसली आहे. त्यामुळे काही एवढे अनुयायी इथे आलेले आहे, त्यांचं बी काही मन दुखीत झालेलं आहे. आपण सगळ्यांनी जे बी कमिटीतील लोक आहेत त्यांना आवाहन करूया आणि दीक्षाभूमीला सुंदर आणि साजरं असं बनवण्यासाठी आवाहन करूया. आमच्याकडून डोके साहेबांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थँक्यू.